का 2 एकर? 1 हेक्टर आहे. 1 हेक्टर आहे. कमी असते किती दिवसाचे याला लागवडीला किती दिवस झाले? ते निमेटोड वाल्याला आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायची? तिसरं वर्ष काय म्हटलं? निमेटोड वाला निमॅटोड ट्रीटमेंट द्यायची त्यांना आपल्याला ड्रिपमधून औषधी द्यायची. जर 909 नावाचं प्रोडक्ट जाईल. तिसरं वर्ष झालं सूर्याला. आणि काही ग्रोथसाठी पण द्यायचं ज्याने मुळी वाढेल अजून ग्रोथ पण वाढते. काय म्हटले? तिसरं वर्ष आहे. मोठं झाड दिसत का याला? तिसरं वर्ष. आता काही ना दुसरं आहे समजा. आता लहान मोठं झाले तूट लावताना. हां हां तुम्ही काय करा सगळ्यात अगोदर बरं का ते थोडंसं पाणी जे आहे का आता याला एक ड्रिप केलं ना तुम्ही अजून एक करायचं. हां इथं करा आणि हे जे ड्रिप आहे का थोडं अजून लांब करा. मग आता ते कसं काय बंद करा? याला स्टॉपर मारता येतं ना आपल्याला. ती गुंडी भेटते स्टॉपर मारायची. ही बंद करायची आणि इथं नवीन ड्रिपर करायचं. लांब घे. थोडं पाण्याचं घेरा जो खोडापासून जेवढा थोडासा लांब राहिला ना तर व्यवस्थित व्हाईट रूट जी आहे का ती वाढून जाते. पांढरी मूळ ज्याला म्हणतो का आपण जी झाडामध्ये अन्न ग्रहण करण्याचं काम करते. अन्न पाणी पाणी जवळ नाही पडायला पाहिजे. हा थोडा खोडापासून लांब असलं तर मग झाडामध्ये हवा हे आता असं होतं. हो ना मग ते बघा ना काय झालं असं वाळले डायरेक्ट वरूनच वाळले. उपटा बरं त्याला. ते बघा त्याला व्हाईट रूटच नाही पांढरी मूळच नाही त्याला. मूळ हे सगळे मूळकूज वगैरे ते रोग चालू हे काळी बुरशी सगळं हे तुम्ही खालून याला काही न द्यायचे परिणाम आहे. आणि या जमिनीत बरं का चुनखडी जास्त असल्यामुळे झाडाला लवकर उचलल्या जात नाही. झाड उचलत नसल्यामुळे झाड ग्रोथ घेत नाही. बरोबर. तो प्रॉब्लेम येऊ लागला तुम्हाला. चुनखडीयुक्त जमीन आहे सगळी चुनखडी. चुनखडच खाली शाडू चुनखड. त्याच्यामुळे मग इथं झाडाला ग्रो करायला वेळ लागतो. बरोबर. त्याला ती पांढरी मुळीची संख्या जेवढी वाढेल तेवढी ती ग्रो करेल. आता 3 वर्षात तुमची झाड अजून बागच बांधला नाही कुठंच नाही ना. तूट म्हणजे स्वच्छ पाळा तुम्ही. तूट लावले आता साहेब. तुम्ही आंतरपिकं काय काय घेता? अंतर काय सोयाबीन आपलं हे घेतले उडीद घेतलं. याच्यामध्ये तुम्हाला घेता येतात पिकं अजून बाग तुमची छोटी आहे. उडीद भुईमूग आपल्याला मूग बारकाली पिकं घेतले. हे बघा आता हे मोठ्या झाडापाशी पण तुमचं ड्रीपचं नियोजन बघा सगळं खोडाला पाणी लागतंय. थोडंसं त्याला काय करा ड्रिपर इकडे घ्या. हे बघा मुळ्यांचं काम सांगतो मी तुम्हाला. झाडात अगोदर झाडात मुळी जी असते का झाडाची त्या मुळ्या अन्न आणि पाण्याच्या शोधात फिरत असतात. बरोबर. त्यांना जागेवर भेटलं का ते काम करणं बंद करतात. त्यांना थोडंसं लांब दिलं का मग त्यांचा शोध चालू राहतो. ते जेवढे लांब लांब पांगतील तेवढं झाड वरती सरकतं. मग जारवा बनणं फार गरजेचं आहे तुमचं कुठल्याही बागेत. मोसंबी असो सीताफळ असो डाळिंब असो आंबा असो. बरोबर. तुमचं नाव काय आहे? सुदर्शन गरड. अच्छा. गाव कोणतं आहे? शक्ती बुद्रुक. तालुका शेवगाव जिल्हा नगर. आपला व्हिडिओ चालू आहे म्हणून तुम्हाला नाव विचारलं. शेतकऱ्यांना सांगा तसं. चालतं काय अडचण नाही. आम्ही मोसंबीच बाग केला तिथं 30 वर्ष बाग होती. भारी बाग आलता ना. मग मोसंबी का बरं काढली? पाणी हवं आहे. अच्छा. मग आता आंब्याला पाणी आहे का? आंब्याचं धक्का विहीर नवीन केलेली. चांगलं नियोजन करा. खूप चांगलं हे सगळ्यात चांगलं पीक आहे. चालतंय ना काय. किती झाड आहेत सगळे? सगळे 1000 झाड आहेत. आम्ही 2.5 हेक्टर. 1 हेक्टर 2.5 एकर आहे. 450 झाड आम्ही तूट लावली आता साहेब. याला बरं का तुम्हाला वेळोवेळी खालून अन्नद्रव्य आणि वरून फवारणीतून देत राहावं लागेल. कारण तुमच्या जमिनीतून उचलायला वेळ लागतो. चुनखडी जमिनीत अपटेकिंग कमी प्रमाणात होतं. झाडाला तुम्ही जेवढं देत राहाल वेळोवेळी तेवढं तुमच्या झाडाची ग्रोथ होईल वर सरकल. आणि एकदा त्याची भूक वाढली झाड मोठं झालं सक्षम झालं तर मग त्याची जास्त दिवस टिकायची क्षमता वाढून जाते. बरोबर. ताकद देणं गरजेचं आहे बागेत. आता याला काय द्यायला पाहिजे? आता याला आपण काय करू ड्रिपमधून याला आपल्याकडे ॲग्रिटोन नावाची किंवा पिकअप नावाचं एक लिक्विडमध्ये 5 लिटरची कॅन आहे. त्याच्यामध्ये काय आहे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य प्लस ऑर्गॅनिक कार्बन आणि NPK हे नॅचरल फॉर्म्युलेशनमध्ये सगळं आहे. ते दिल्यानंतर याला म्हणजे झाडाची 90% भूक तिथं संपून जाते. तर ती भूक आपल्याला द्यायची आता वरून. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमिक पण मिळतील. मग ह्युमिकमुळे काय होईल व्हाईट रूट अजून वाढून जाते. पांढरी मूळ जेवढी वाढली तेवढं अपटेकिंगची प्रोसेस वाढून. आपल्याला अशा झाडांना पण याला आताच नाही मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करायची. हे असे बरेचसे छोटे छोटे झाड आहेत ना. त्यामुळे निमॅटोडची शक्यता असू शकते. त्याला मिळतच नाही झाडाला. आता मूळच नाहीये तर खालून अन्नद्रव्य ओढेल कसं ते जमिनीत आहे की नाही. आणि तुम्ही हे पाण्याचं थोडं लांब लांब करा. जास्त लांब नाही करायचं झाडाचं. आता याचं काही 1-2 फुटाचं अंतर 1-1.5-2 फूट असं पाहिजे याचं अंतर ड्रिपरचं. जास्त खोडाला पाणी लागू देऊ नका. आपण त्याला डेव्हलप करू. चालतं. धन्यवाद.